नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील कावी या गावामध्ये दरवर्षी संत श्री किसन महाराज यांच्या भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येतं। यावर्षी सुद्धा 15 जानेवारीपासून भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आहे। दररोज भजन, कीर्तन, इतर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। या भागवत सप्ताहाला दररोज हजारो भाविक भक्त उपस्थित राहतात। कीर्तन, भजन ऐकल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। हजारो भाविकांना दररोज महाप्रसाद वाटप करण्यात येतो। या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी आढावा घेतला असता अनेकांनी श्री संत किसन महाराज यांच्या संदर्भात माहिती सांगितली। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाड। आपण आज आहोत जिंतूर तालुक्यातील कावी या गावामध्ये भागवत सप्ताह सुरू आहे। किसन महाराज या ठिकाणी अतिशय जागृत देवस्थान आहे। बाकीची माहिती आपण काही मंडळीकडून घेऊया। नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? बाबासाहेब काश्मोरे, कावी। बर, तर कावीला दरवर्षी भागवत सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होतो। लाखो भाविक सहभागी होतात। काय सांगा त्याच्याबद्दल? बाबाचे असे अद्भुत आहे। 1960 ला बाबा इथे स्थायिक झाले होते। बर, 1960 नंतर मग ते पहिल्यांदा इथे ज्यावेळेस राहत होते त्यावेळेस ते माणसाला कोणाला इथे मुक्कामाला थांबू द्यायचे नाही। म्हणजे संन्यासी आश्रम असल्यासारखा होता। आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये बदल झाला आणि 1972 पासून मग लोकांची जवळीकपणा निर्माण झाला। आणि 1972 ला जवळीक निर्माण झाल्याच्या नंतर मग इथं भक्त मंडळी बरीच येऊ लागली। इथं आलेल्या माणसाठी मग बाबा गुळाचा प्रसाद, तांदूळ आणि भुईमुगाच्या शेंगा असं खाद्य द्यायचे आणि मुक्कामाला कोणाला इथे थांबू देत नव्हते। हळूहळू नंतर मग परिसरातील भक्त मंडळी वाढू लागली आणि 1978 ला बाबा शिव झाले। 1978 ला जेव्हा बाबाला शिव व्हायचं त्यावेळेस या परिसरातील सगळ्या भक्त मंडळीला बोललो त्याने आणि म्हणले माझं मूळ गाव हानसकडा आहे, तर माझा शेवटचा अंत्यसंस्कार या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणले। त्यांनी लाकडं काही उचलले आणि आम्ही संबंधित पंचक्रोशीतील मंडळी ते लाकडं घेतले आणि आज जी बाबाची जागा आहे तिथं टाकले। आणि जून मध्ये घटना घडल्याच्या नंतर त्यांना मरण कळत होतं। नंतर ते सप्टेंबर मध्ये शिव झाले आणि नंतर मग त्याची समाधी झाली इथं। आणि समाधी झाल्याच्या नंतर परिसरातील सगळे लोक मंडळी येऊ लागले, वर्गणी करून सगळं मंदिर झालं। मंदिर झाल्याच्या नंतर या भागामध्ये एक अवधूत नावाचे गुरुजी होते, ब्रह्मचारी होते। मग त्यांच्या स्वप्नामध्ये बाबाचा साक्षात्कार झाला। साक्षात्कार झाल्याच्या नंतर 2008 पासून हा सप्ताहाला सुरुवात झाली। 2008 ला सप्ताह सुरू झाला। त्यावेळेस सुरुवातीला 1 पोत्याचं धान्य केलं, संपत नव्हतं। पण आता किमान सुरुवातीपासून 5 ते 10 हजारापर्यंत 15 हजारापर्यंत पब्लिक जाते आणि या पंचक्रोशीचे सगळे मंडळी सहकार्य करते। प्रत्येक दिवशी सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हिशेब नाही, कोणाचं देणं नाही घेणं नाही। 2 गावांना जर विडा उचलला तो संध्याकाळपर्यंत त्यानं खर्च करायचा, अशी झाली पद्धत आहे। हे भागवत सप्ताहाला तुमच्या परिसरातील किती गावं सहभागी होतात? याला 25 गावाचा सहभाग आहे। 25 गावं सहभागी। जसा पाहिजे तसा विकास इथलचा दिसत नाही। एवढं जर जागृत देवस्थान आहे आणि एवढे लाखो हजारो भक्त येतात, 25-30 गावं खेडेगाव येतं, जागृत देवस्थान आहे। तुम्हाला वाटते का या गावचा, या संस्थांचा किंवा या ठिकाणचा विकास झाला? नाही, आम्हाला सुरुवातीची जागा पाहिली त्याच्यापेक्षा बराचसा बदल वाटतो। त्याच्यामुळे आम्हाला आमच्या नजरेतून विकास झाला असं वाटतं, परंतु बाहेरून येणाऱ्या माणसाला या पब्लिकच्या या दृष्टिकोनातून कमी विकास वाटतो। आता काही ठिकाणी पाहतो आपण छोटे मंदिर असतात, छोटं भागवत सप्ताह होतं, पण एक विकासाचा जर भाग पाहिला त्या ठिकाणी तर मोठमोठे सभा मंडप, मोठं मंदिर, बाहेर बसायला जागा, अशी व्यवस्था असते। त्या ठिकाणी एवढी मोठी गर्दी असताना तसं काही दिसत नाही। इथं कसं आहे, त्याला राज्याचं मेन कारण एक आहे, इथं विश्वस्त नेमल्या गेलेला आहे। विश्वस्त नेमल्याच्या नंतर शासनाचे फंड्स येतील। आता इथं काय वैयक्तिक स्वरूपाची देणगी येते आणि तशा पद्धतीने तो खर्च होतो। त्याला जो विकास व्हायला पाहिजे म्हणता तुम्ही, तर त्याला विश्वस्त न झाल्यामुळं शासनाचे फंड येऊ शकत नाही। ते लोकप्रतिनिधी जे येतात, मग आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, कोणी असो, लोकप्रतिनिधी कोणी असो, त्यांच्याकडून काही सहकार्य होत नाही।
नाही नाही, ते सहकार्य अशा देणग्या पट्ट्या हे सभा मंडप जे झाले हो ते माजी खासदार गणेशरावजी दुधगावकर साहेब हो त्यांनी एक सभा मंडप दिला. बर त्याच्यानंतर संजय जाधव बर त्यांनी दुसरा दिला. बर आज जे मंत्री आहेत त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर साहेब त्यांनी एक मंडप दिला. माजी आमदार विजयराव भांबळे हो. यांनी एक सभा मंडप दिला. इथं पूर्वी काही नव्हतं सर. म्हणजे एकंदरीत लोकप्रतिनिधी सहकार्य केलं तर प्रतिनिधीचं इथं सहकार्य आहे आणि सगळ्याच्या जनतेच्या वाट्यातून सगळं चालतंय. तर शासनाचे फंड इथं कुठलीच नाही. काय नाव आपलं? दत्ता ढोणे दहेगाव. काय सांगाल या भागवत सप्ताह किंवा हे जागृत देवस्थान दरवर्षी इथं चांगला प्रतिसाद मिळत आहे, काय सांगाल याबद्दल? मी तर माझं वय लहान आहे. मी तर बाबांना पाहिलं नव्हतं, परंतु बाबाची जी काही कीर्ती आहे, बाबाचे जे काही चमत्कार आहेत, बाबाचे जे जुने जाणते भक्त आहेत ते आज जिवंत आहेत, त्यांच्या तोंडून बाबाचं चरित्र मी ऐकलं आणि स्वतः बाबाचं चरित्र मी या ठिकाणी यावर्षी प्रकाशित केलेलं आहे. बाबाचं म्हणजे असं आहे की हा सप्ताह म्हणजे परिसरातील पंढरपूरची वारी, ज्याप्रमाणे माऊली पांडुरंगाला भेटण्यासाठी येतात, लोकांच्या मनामध्ये माऊलीची ओढ असते, पांडुरंगाला भेटण्यासाठी जी मनामध्ये तळमळ असते, जे प्रेम असतं, जी सद्भावना असती, जी शक्ती असती, आणि त्याच पद्धतीनं या पंचक्रोशीतला लहान मोठा गरीब श्रीमंत त्या ठिकाणी पुरुष असो किंवा महिला असो, सर्वांना आपलंसं वाटणारं हे देवस्थान आहे. आणि या देवस्थानावर कोणत्याही जाती धर्मातला, इथं जातीमध्ये भेद नाही, इथं पंथामध्ये भेद नाही, इथं माणसामध्ये भेद नाही, इथं लहान लेकराला सुद्धा तेवढीच किंमत आहे, मोठ्या माणसाला सुद्धा तेवढीच किंमत आहे. माझ्या नजरेतून हा सप्ताह म्हणजे पंढरपूरला जो पांडुरंगाचा सोहळा असतो कार्तिकीचा आणि आषाढीचा, तो एक सोहळा हा माझ्यासाठी आहे असं मी सांगेन. काय नाव तुमचं? सुधा महाराज. काय सांगाल जागृत देवस्थान बद्दल? इथले म्हणजे असे जागृत खूप अनुभव होता. प्रत्येक भक्ताला अनुभव दिलेले त्या बाबाने. कारण बाबाच्या मनात जर ज्यावेळेस बाबा होते त्यावेळेस त्यांच्या मनात असेल दर्शन करू द्यायचं, ते बिनधास्त दर्शन व्हायचं, आणि नसता जर मनात नसेल त्यांच्या, बाबा दिसायचे सुद्धा नाही, दगड फेकायचे, दगड काय कोणाला लागला नाही आजपर्यंत. दरवर्षी प्रतिसाद चांगला मिळते भागवत. खूप खूप प्रतिसाद मिळतो. पब्लिक म्हणजे त्यांच्या मनाला उत्साह नाही येते ते न सांगता. बोलता कोण? काय नाव आपलं? बंड महाराज. काय सांगाल तुम्ही या मंदिराबद्दल? मंदिराबद्दल म्हणजे देवस्थान आम्ही किसन महाराज वंशातले. आता सध्या सेवा माझ्याकडेच आहे. किसन महाराज होते, ते शिव झाल्याच्या नंतर आमच्या आजी होत्या गुंजाबाई, आजीने सेवा केली. आजीच्या नंतर आमच्या वडील किसन महाराज होते, ते शिव झाल्याच्या नंतर आमच्या आजी होत्या गुंजाबाई, आजीने सेवा केली. आजीच्या नंतर आमच्या वडिलांनी केली. कृष्णा विठोबा पजे वडील वारले, वडिलाच्या जागेवर आम्ही आहे. आता ही चौथी पिढी आहे. अनुभव आला का तुम्हाला महाराज? अनुभव जाता जे बाबाचे अंगुराचे देतात, त्या अंगुरावर प्रत्येक भक्ताला गुण येतात, आणि ज्या भक्ताची इच्छा आहे ती पूर्ण होती. भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, इच्छा पूर्ण होते. भक्ती भावानं आले जर काही मागणी केली, कोणचं काम असो ते बाबाचं मनात आली होऊन जात. रामकृष्ण माऊली महाराज वाघीकर. काय सांगाल देवस्थान? मी या परिसरामध्ये जवळपास 15 वर्षापासून कीर्तन भजन करता येत असतो. परिसरातील एकही वारकरी असा नाही का इथं आल्याशिवाय त्याला जीवन व्यतीत करता येईल. किमान 5 वर्षाच्या मुलापासून ते 60-70 वर्षाच्या वयापर्यंत सर्वजण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी येत असतात. आणि त्याही पद्धतीने मी गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी हरिपाठ असेल, कीर्तन सेवा असेल, पाठीमाग भजनी मंडळाच्या संचामध्ये मी प्रमुख आहे इथला, आणि सर्वजण माझ्या जसे सूचना देईल त्या पद्धतीने आमची भजनी मंडळी टीम काम करत असतात. साहेब राम राम. राम राम. उद्या थांबा हा? उद्या असेल थांबेल नाही ना. नाही का? उद्या ते कीर्तनाचा कार्यक्रम. हा? सर्व ज्येष्ठ मंडळीने पंक्तीमध्ये फिरा. कुठं काही कमी जास्त असलं तर कळवा. टोपलं भरून दे बा बुंदीवाल्या. ए बाळा बुंदी भरून घे त्याच्यात.
गोपाळ शंकरराव शिंदे कावीकर यांनी 2000 रुपयाची देणगी दिलेली आहे. संत किसन महाराज संस्थाच्या वतीने त्यांचे आभार. मंडपामध्ये देणगी कार्यालय चालू आहे. सप्त्याला मोठा खर्च लागतो. ज्यांना कोणाला देणगी द्यायची इच्छा असेल त्यांनी मंडपामध्ये देणगी कार्यालयावर देणगी देणे. पोळेवाले शेवटच्या पंक्तीमध्ये जा. पोळेवाले माकुडे सर कुठे पाहिजे पोळी तर ते आले समोर. रोडच्या बाजूला काही महिला येतात रोडकडे तोंड करून बसलेल्या. त्या ठिकाणी पोळ्या गेल्या नाही, तिकडे पोळ्या जाऊ द्या. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.